छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसा, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची कन्सेप्ट, स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य अशी संकल्पना मांडून शिवरायांच्या स्वप्नातील भारत सांगणारी संविधानाची उद्देशिका आज आपण एकदम सोप्या भाषेत पाहणार आहोत. इतक्या सोप्या भाषेतला व्हिडिओ समाधानकारक सापडलेला नव्हता. मी गॅरंटी देतो की मी आतापर्यंत इतक्या सोप्या भाषेतील व्हिडिओ तुम्ही पण पाहिला नसेल, कारण घटनेच्या संकल्पनेचा अर्थ एकदम सोप्या भाषेत संपूर्ण व्हिडिओ मन लावून पाहिल्यास कळेल. तत्पूर्वी आज 6 डिसेंबर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की त्यांची असंख्य तेजस्वी दर्शन डोळ्यासमोर उभी राहतात. सहस्त्र सूर्याचं तेज ज्यांच्या व्यक्तिमत्वात सामावलं असे प्रखंड पंडित आंबेडकर. समग्र समाजावर आपल्या बुद्धिवादाचा सोनेरी किरण पसरविणारे भारतरत्न आंबेडकर, ज्यांचं संपूर्ण आयुष्य एक संघर्षमय चळवळ असे क्रांतीवीर आंबेडकर. भारतीय घटनेचे शिल्पकार, कायदेतज्ञ, विधितज्ञ आंबेडकर. मानवतावादाचे पुरस्कार आणि प्रचार करणारे महापुरुष आंबेडकर, ज्यांच्या दैदिप्यमान दर्शनाने डोळे अक्षरशः दिपून जातात. अशा परमपूज्य विश्वरत्न महामानवाला आज 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करतो. आणि आपण घटनेतील प्रस्ताविकेचा अर्थ सहज सोप्या भाषेत समजून घेऊया. संविधानातील प्रस्ताविकेला इंग्रजीमध्ये प्रियम्बल, उद्देशिका, सरनामा असे वेगवेगळ्या नावाने ओळखतात. लक्षात घ्या की मी यापैकी यापुढे कोणताही शब्द वापरला तर या सर्वांचा अर्थ एकच आहे, ते म्हणजे प्रियम्बल, जे की आपल्या संविधानाच्या सुरुवातीलाच पहिल्या पानावर आहे. उद्देशिका म्हणजे नेमकं काय, तर जे संपूर्ण संविधानात आहे त्याचा आशय किंवा सारांश मोजक्या शब्दात मांडलेला आहे, त्याला आपण प्रस्तावना, परिचय किंवा इंट्रोडक्शन असे म्हणू शकतो. आणि विशेष म्हणजे ही प्रस्ताविका स्वल्पविराम, अर्धविराम, विराम आणि शेवटी फुलस्टॉप देऊन संपूर्ण संविधानाचा उद्देश, सारांश, मोजक्या शब्दात सांगितलेला आहे. आपल्या संविधानामध्ये जी मूलभूत तत्व आहेत, जी फिलॉसॉफी आहे, जी प्रिन्सिपल आहेत, जे संविधानाचे उद्देश आहेत, जे सायलेंट फीचर आहेत, संविधानाचा वापर कशासाठी, कुठे, केव्हा करायचा आहे, ह्या सगळ्या बाबीची माहिती अगदी मोजक्या शब्दात आणि तीही केवळ आणि केवळ एका वाक्यात आपल्या घटनेच्या प्रियम्बलमध्ये आहेत. मी प्रियम्बल संपूर्ण वाचणार नाही. प्रस्तावनेचा अर्थ पाहण्या अगोदर सर्वप्रथम आपण घटनेच्या सायलेंट फीचर अर्थातच घटनेची वैशिष्ट्ये यावर चर्चा करूया, कारण मग घटना व प्रियम्बलचा अर्थ समजण्यास एकदम सोपं होईल. नंबर 1, संविधानाची उद्देशिका जी सुरू होते ती आम्ही भारताचे लोक, इथून सुरुवात झालेली प्रस्ताविका स्वतःप्रत अर्पण करीत आहोत इथे येऊन थांबते. आणि हे संपूर्ण एकाच वाक्यात संपूर्ण संविधानाचा परिचय आपल्या या सरनाम्यात आहे. खरंच हे तुम्ही पडताळणी करून पाहू शकता. आपल्या घटनेचा दुसरं सायलेंट फीचर व वैशिष्ट्य असं आहे की यातील असलेला प्रत्येक शब्द हा सहजासहजी आलेला नाही. प्रत्येक शब्दावर चर्चा झाली, संवाद झाले, विचार विनिमय झाले, प्रत्येकाच्या विचाराला चालना देऊन विचार मंथन झाले. सुरुवात कशी करायची, आम्ही हा शब्द सर्वप्रथम किंवा पहिल्यांदा का घ्यायचा आहे, भारताचे लोक हा शब्द का घ्यायचा आहे, सरनाम्यातील प्रत्येक शब्द न शब्द हे देशातील प्रत्येकाच्या विचारसरणीशी स्पर्श करून सरनामा तयार केला आहे. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची संकल्पना येथे हुबेहूब घटनेत उतरली आहे. माननीय सुप्रीम कोर्टाची एक केस आहे, बेरुबेरी केस 1960 SC 845, said that preamble is the key to open mind constitution makers. म्हणजेच काय, तर संविधान निर्मिती देशातील लोकांच्या प्रत्येकाच्या भल्याची एक की आहे. या सरनाम्यामध्ये, या उद्देशिकामध्ये एकच वेळा दुरुस्ती झाली आहे, त्याला आपण 42वी घटना दुरुस्ती म्हणून ओळखतो. यामध्ये 3 शब्द ऍड केलेले, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता, हे आपल्या प्रियम्बलमध्ये ऍड केलेले आहेत. आता आपण प्रस्ताविका नेमकी काय आहे ते बघूया. त्याआधी सुरुवात पाहू. आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजेच आम्ही भारताचे लोक. भारत देशाला स्वतंत्र मिळायच्या पहिले हा सरनामा तयार झालेला आहे, हे लक्षात घ्या. जेव्हा लक्षात आलं की दुसरे महायुद्ध आता संपले आहे आणि इंग्रजाची आता मानसिकता झाली की आता भारताला स्वतंत्र द्यायचं आहे, मग हा स्वतंत्र झालेला आपला भारत देश कोणत्या कायद्याच्या घटनेनुसार चालला पाहिजे, याचे रूल्स, नियम, कायदे कसे असावेत, याची प्रस्ताविका तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडली.
नंतर संविधानाचा मसुदा समिती निर्माण झाली. घटनेच्या शिल्पकारांनी संविधानाची निर्मिती केली. त्यात आम्ही भारताचे लोक हा सरनामा तयार करत आहोत याचाच अर्थ असा आहे की भारत देशातला प्रत्येक नागरिक प्रत्यक्षात प्रस्ताविका निर्माण करत नव्हता, पण कॉन्स्टिट्यूट असेंब्लीने हा सरनामा बनवला. म्हणजेच आपण भारतीयांनी हा सरनामा तयार केला आहे. हे विशेषत्वाने आपण लक्षात घेणे गरजेचे आहे. इंडिया इंटू सॉवरिंग सोशलिस्ट सेक्युअर डेमोक्रेटिक रिपब्लिकन अँड टू ऑल सिटीजन म्हणजेच भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. सार्वभौम याचा अर्थ असा आहे की आम्ही पूर्णतः स्वतंत्र आहोत, सॉवरिंग आहोत. आमच्यावर आता कोणाची सत्ता नाही, कोणाचा हा अंमल नाही, कोणाची आम्ही स्वतंत्र आहोत. देशात कोणते ध्येय धोरणे राबवायचे आहेत हे बाकी देशादेशाचे संबंध कसा असेल याला आपण एक्सटर्नल अफेअर म्हणतो. म्हणजेच इतर देशादेशाशी संबंध आम्ही राबवणार आहोत ज्याच्यामध्ये आमच्या देशातील आमच्याशिवाय कोणाचाही हस्तक्षेप वा ढवळाढवळ असणार नाही. या आशयात आपण सार्वभौम अर्थात सॉवरिंग आहोत. दुसरा शब्द समाजवादी. हा शब्द महात्मा गांधी व नेहरू यांच्या तत्वज्ञानातून आलेला दिसतो. समाजवादी म्हणजे जी संधीची विषमता आहे, जी गरिबीची विषमता आहे, ती विषमता निर्मूलन होऊन कल्याणकारी राज्य म्हणजेच वेलफेअर स्टेट निर्माण होणार आहे. या आशयाने समाजवादी हा शब्द वापरलेला आहे. आणि पुढचा शब्द आहे तो म्हणजे सेक्युलर. म्हणजेच यामध्ये धर्मनिरपेक्ष याचा अर्थ की आपल्या देशाला आणि आपल्या देशातल्या प्रत्येकाला कोणताही धर्म नाही. आपल्या देश आहे, आपल्या भारत देशाशिवाय इतर एखादा देश आहे समजा, आणि तो इतर एखाद्या विशिष्ट धर्माचा आहे असे आपण सांगू शकतो. पण आपल्या देशात असा स्वतंत्र धर्म नाही. धर्मनिरपेक्ष आणि विविधतेतून एकता आहे असे आपण म्हणतो. अर्थातच आपल्या देशात विविध धर्माचे लोक राहतात, त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येकाच्या धर्मासाठी पूर्णतः स्वातंत्र्य आहे. पण तरीही विविधतेतून एकता आहे. या अर्थाने धर्मनिरपेक्षता हा शब्द सरनाम्यात वापरलेला आहे आणि तो खूप महत्वाचा आहे. नंतर लोकशाही हा शब्द आहे. आपण अब्राहम लिंकनची लोकशाहीची व्याख्या ऐकली. लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही. आपण सर्वजण राज्य चालू शकत नाही, पण संविधानाने दिलेल्या मताच्या वोटिंगच्या आधारे प्रतिनिधी निवडून देतो. आपण त्यांच्या वतीने देशाचा कारभार चालवतो. याच अर्थाने आपला देश हा लोकशाही प्रधान देश आहे. त्याच्या पुढचा शब्द उद्देशिकेत आलेला आहे तो म्हणजे गणराज्य किंवा इंग्रजीमध्ये याला रिपब्लिक म्हणतात. याचा मूळ अर्थ समजून घेऊया. आपल्या देशामध्ये सर्वोच्च 2 पद आहेत, एक पंतप्रधान आणि दुसरं राष्ट्रपती. हे दोन्ही पद निवडणुकीत आपणच निवडून देतो. म्हणजेच त्यात नॉमिनेट होत नाहीत किंवा वंश परंपरेने येत नाहीत, म्हणजेच हुकुमशाहीने किंवा राज्यशाहीने येत नाहीत. त्या अर्थाने आपलं हे गणराज्य आहे, रिपब्लिक आहे. आता त्याच्या पुढचे शब्द न्याय, स्वातंत्र्य, समानता, इंग्रजीमध्ये याला जस्टिस, इक्वालिटी आणि लिबर्टी. न्याय, स्वातंत्र्यता, बंधुत्वता, प्रत्येकाला सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय मिळवण्याची हमी या संविधानाने दिलेली आहे. तोच उल्लेख या सरनाम्यात आला आहे. आणि पुढचा शब्द स्वातंत्र्य, लिबर्टी. स्वातंत्र्य कशाचे तर कोणत्याही पद्धतीने विचार करू शकतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विश्वास, श्रद्धा आणि उपासना या स्वातंत्र्याची हमी संविधान देतं. यानंतर सरनाम्यातला शब्द म्हणजे इक्वालिटी, अर्थातच समानता. समानता कशाची तर दर्जाची आणि संधीची समानता देण्याचे आश्वासन हमी संविधान देतं. म्हणजे देशातील प्रत्येक व्यक्ती हा समान आहे. उच्च नीच, कनिष्ठ, वरिष्ठ असा भेदभाव नाही. त्याच्या पुढचा शब्द सरनाम्यात आलाय तो म्हणजे फ्रॅटर्निटी. फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुत्वता. बंधुता कशाची तर देशातील प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता, एकात्मतेचे आश्वासन देणारी बंधुता, आपण सारे भाऊ भाऊ अशी हमी देणारी बंधुता, हा उल्लेख या उद्देशिकेमध्ये आहे. आणि शेवटी उद्देशिकेत काय शब्द आहेत तर प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. म्हणजेच आम्ही भारताचे लोक इथून सुरू झालेले हे संविधान आपल्या कोणत्या बाबतीमध्ये न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता कशाच्या संदर्भातली आहे इथपर्यंत येऊन त्याच्यासोबत आपलं गणराज्य म्हणजे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य इथपासून सुरू झालं आणि हे संविधान आपण अंगीकृत केलेलं आहे. इथपर्यंत स्वतःप्रत अर्पण केलं आहे. अशा रीतीने आपल्या संविधानातील पहिल्या पानावरील सरनामा हा
ही उद्देशिका प्रियंबल महत्वाची आहे. आता 26 नोव्हेंबरला 1949ला संविधान स्वतःसाठी अंगीकारलं आणि 26 जानेवारी 1949ला ते अंमलात आणलं गेलं. म्हणूनच आपण 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा करतो, तर 26 जानेवारी हा प्रजासत्ताक म्हणून साजरा करतो. पण मग उद्देशिका समजून घेतल्यावर अनेकांना असा प्रश्न आहे की उद्देशिकेत दिलेली हमी आहे, मग ती प्रत्यक्षात उतरताना दिसत नाही किंवा अंमलबजावणी होताना दिसत नाही. याचे उत्तर असे आहे की या घटनेचे उल्लंघन होत असेल, पालन केले जात नसेल तर आणि तरच या घटनेच्या आधारे बनवलेले वेगवेगळे कायदे अंमलात आणलेले आहेत. अर्थातच ते लागू केलेले आहेत, जसे की आयपीसी, सीआरपीसी आणि इतर. आणि त्याच्यासाठीच न्यायालय आहेत जे की संविधानातील मूल तत्वे दिलेल्या आश्वासनाचे हमीचे उल्लंघन झाल्यास, देशातल्या प्रत्येकाच्या हक्काचे उल्लंघन झाल्यास न्याय मंदिरात न्याय देवता प्रत्येकाला समान न्याय देण्यासाठी आहे. तर हा होता संविधानातील पहिल्या पानावरील उद्देशिकेचा सोप्या भाषेतील संपूर्ण संविधानाचा उद्देश आणि सारांश असलेला हा व्हिडिओ. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की लाईक करून कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय, जय भीम.